कोरेगाव बायपाससाठी DPR तयार करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. खासदार नितीनकाका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. सूर्यकांत रावसाहेब बर्गे यांची माहिती. कोरेगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित बाह्य वळण मार्गाच्या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीनकाका पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोरेगाव बायपास उभारण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर गडकरी यांनी संबंधित विभागाला बायपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार करण्याचे निर्देश दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत रावसाहेब बर्गे यांनी दिली. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बर्गे यांनी ही माहिती दिली. यावेळी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष आरिफभाई शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश बर्गे यावेळी उपस्थित होते. कोरेगावमधून जाणाऱ्या सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी मालवाहतूक, अवजड वाहने तसेच ऊस वाहतुकीची मोठी वर्दळ असते. शहरातील दाट लोकवस्ती, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे विशेषतः सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे पादचारी, विद्यार्थी आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बायपास झाल्यास लांब पल्ल्याची व अवजड वाहतूक शहराबाहेर वळवता येणार असून वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा अपव्यय कमी होण्यास मदत होणार आहे. DPR तयार करण्याच्या निर्देशामुळे कोरेगाव बायपासच्या मागणीला आता ठोस दिशा मिळाली असून पुढील तांत्रिक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहराकडं विशेषतः कोरेगाव तालुक्याकडं दिवंगत खासदार लक्ष्मणरावजी पाटील यांचं सुद्धा खूप लक्ष आणि इथल्या विकासाच्या कामावर त्यांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असे. त्याचप्रमाणे नितीन काका पाटलांचा सुद्धा या कोरेगाव शहराकडं किंवा या तालुक्याकडं विकास कामांच्या दृष्टिकोनानं अत्यंत बारकाईनं लक्ष असते. आपण ज्या उपस्थित केलेले मुद्दे आहेत हे मुद्दे या पाठीमागच त्यांच्या कानावर घालण्यात आलेले आहेत. तसेच या गोष्टींचा पाठपुरावा सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. कारण लोकांच्या जीविताशी निगडीत असणारे सगळे प्रश्न अत्यंत बारकाईनं त्याच्याकडं आमचं लक्ष असते, आमच्या नेत्यांचं लक्ष असते. आपण सांगितलेल्या गोष्टींचा सुद्धा पाठपुरावा करण्याचं काम आम्ही माननीय खासदार साहेबांच्या मार्फत करू. 26 तारखेला कोरेगाव शहरामध्ये एक विकास कामाचा एक तिथं शुभारंभ करण्यासाठी आदरणीय खासदार कोरेगावमध्ये येत आहेत. सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. सातारा जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रश्न आणि प्रवाशांच्या सुविधांबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी नवी दिल्ली येथील रेल भवन येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांवर गाड्यांना थांबे देण्यासह बंद झालेल्या सेवा पूर्ववत करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. जंडेश्वर रेल्वे स्थानकावर कोविड-पूर्व काळापासून बंद असलेले मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत. तसेच कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोल्हापूर-पुणे फास्ट डेमूला येथे थांबा द्यावा अशी मागणी करण्यात आली. कराड येथे बंगळुरू-जोधपूर एक्सप्रेसचा पूर्वीचा थांबा पुन्हा सुरू करावा. कोल्हापूर-अहमदाबाद, पुणे-हुबळी वंदे भारत आणि जोधपूर एक्सप्रेसला कराड येथे थांबा द्यावा अशी मागणी करण्यात आली. म्हैसूर-उदयपूर हमसफर एक्सप्रेस, यशवंतपूर-चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस, म्हैसूर-निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेसला सातारा येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच दादर-हुबळी एक्सप्रेसचा सातारा येथील थांबा पूर्ववत करावा. सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत तातडीने पूर्ववत चालवावी. दादर-पंढरपूर सातारा एक्सप्रेस दररोज करावी आणि राणी चेन्नम्मा एक्सप्रेस साताऱ्यापर्यंत वाढवावी अशा मागण्या खासदार भोसले यांनी मांडल्या. या मागण्यांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व शक्यता तपासून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांना गती देण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली आक्रमक भूमिका. पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय पुणे येथे झाली. या बैठकीस उपस्थित राहून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्नांचा पाठपुरावा केला. दादर पंढरपूर सातारा दादर दैनिक रेल्वे सुरू करणे, पंढरपूर देहू
मेमू सेवा सुरू करणे तसेच पंढरपूर फलटण लोणंद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाबाबत तातडीने बैठक घेऊन प्रकल्पाला गती देण्याची मागणी त्यांनी केली. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे GCT कार्गो टर्मिनल सुरू करणे आणि बंद असलेली किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबतही त्यांनी मुद्दे मांडले. लातूर कुर्डुवाडी सोलापूर तसेच मिरज कुर्डुवाडी दौंड कार्ड लाईन प्रकल्पांना गती देणे, मिरज कुर्डुवाडी लातूर रोड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व भूसंपादनाला वेग देण्याची मागणी करण्यात आली. रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन पाईपलाईनच्या क्रॉसिंगचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. कुर्डुवाडी पंढरपूर जुना मीटरगेज मार्गालगतची रिक्त जमीन विकासासाठी वापरण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. फलटण लोणंद पुणे रेल्वे मार्गावरील सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत करून रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित व गतिमान करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक कुश किशोर मिश्रा, पुणे मंडल व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, सोलापूर मंडल व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. बोरगाव पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी, 4 पुरस्कारांनी जिल्हा पोलीस दलातर्फे गौरव. विविध गुन्ह्यांचा तपास, चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे, चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणे तसेच गुन्हे प्रतिबंधक कामगिरीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बोरगाव पोलीस ठाण्याचा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 4 प्रशंसापत्रे देऊन गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले. मे-जून 2026 या कालावधीत सातारा जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 26 गुन्हे उघडकीस आणून संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार बोरगाव पोलीस ठाण्याने मिळवला. तसेच संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ते हस्तगत केल्याबद्दल सर्वाधिक चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध व हस्तगत पुरस्कार प्राप्त झाला. याशिवाय CCTNS प्रणालीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल CCTNS पुरस्कार आणि जिल्हा व सत्र न्यायालय सातारा यांच्या निकालांमध्ये सर्वाधिक दोषसिद्धी मिळवल्याबद्दल दोषसिद्धी पुरस्कार बोरगाव पोलीस ठाण्याला मिळाला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी बोरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदारांना प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले. यापुढेही अशाच प्रकारची उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ही कामगिरी बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. रहमतपूरमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग व छेडछाड आरोपीला 6 महिने सक्त मजुरी, फरार आरोपीच्या गैरहजेरीत खटला चालवून सातारा विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. रहमतपूर येथे अल्पवयीन मुलीचा मोटारसायकलवरून पाठलाग करून तिची छेडछाड केल्याप्रकरणी आरोपी अमर गोविंद शेजवळ याला भारतीय दंड संहिता कलम 354(ड) अन्वये दोषी ठरवत 6 महिने सक्त कारावास व 5,000 रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास 15 दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. हा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती SP पोंक्षे यांनी मंगळवारी दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी दिला. विशेष म्हणजे भारतीय न्यायसंहिता 2023 मधील नवीन तरतुदीनुसार आरोपी फरार असतानाही खटल्याचे कामकाज पूर्ण करून दोषसिद्धी करण्यात आली आणि त्यानंतर फरार आरोपीच्या गैरहजेरीत शिक्षा सुनावण्यात आली. सातारा विशेष न्यायालयात अशा पद्धतीने नवीन कायदेशीर तरतुदीचा वापर करून खटला पूर्णत्वास नेण्याची ही पहिलीच घटना असल्याने या निकालाला विशेष महत्त्व आहे. दिनांक 24 ते 27 जुलै 2016 दरम्यान रहमतपूर येथील एका टॉकीज समोरील गणपती मंदिराजवळ तसेच कॉलेज परिसरात आरोपी अमर गोविंद शेजवळ वय 21 व सुनील आत्माराम शेजवळ वय 21 दोघेही राहणार सुळेवाडी तालुका पाटण यांनी संगनमत करून 17 वर्षीय मुलीचा मोटारसायकलवरून पाठलाग केला. आरोपी अमर शेजवळ याने तिला अडवून मला तू लय आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे प्रत्यक्ष तसेच मोबाईलवरून वारंवार सांगून त्रास दिला. या कृत्यास सुनील शेजवळ याने मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी तत्कालीन रहमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कानगुडे आणि पोलीस अंमलदार जगदीश कंसे यांनी तातडीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याचे कामकाज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती SP पोंक्षे यांच्या न्यायालयात झाले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती तळलकर यांनी खटल्याचे कामकाज पाहून साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या साक्षी तसेच सरकारी अभियोक्त्यांच्या युक्तिवादावरून न्यायालयाने अमर गोविंद शेजवळ यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली.